नमस्कार, वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण बनवूया बांगुरल्याचं सार। तर इथे बघा कोकणामध्ये किती मासे खातात ते। आज आमच्याकडे कोलमी पण आणली आहे आणि बांगुरले पण आणले आणि हे बांगुरलेत ना ते बघा ना त्यांचे डोळे किती छान दिसतात ते आणि त्यांच्या अंगावर ना एकदम असा चांदीसारखा लेयर आहे, तो एकदम चककतोय उन्हामध्ये। तर बघा किती छान फ्रेश कोलमी मला मिळाली आहे ती, पण ना ही सोलल्यानंतर एकदम छोटी छोटी बनणार आहे। बघा मी हलवून दाखवते, एकदम चमक होती चमक। आणि ह्यांना बांगडे नाही म्हणत, ह्यांना बांगुरले म्हणतात आमच्याकडे। आणि बांगड्यासारखंच ह्या बांगुरल्यांचं सार आहे ना ते एक नंबर चवीला लागतं। ते इथे बघा आपण सारासाठी काय काय घेतले, खोबरं घेतले, हळद घेतली, त्रिफळं घेतली, लसूण घेतली आणि कांदा घेतलाय आणि धने आणि मिरची आपण भिजत घालून ठेवली आहे। थोडी गरम पाण्यात भिजत ठेवलेली मी, म्हणजे मग बारीक वाटली जाते, असे कणकण वगैरे राहत नाही आतमध्ये। आणि कधीही मच्छीचं वाटण आहे ते एकदम बारीक वाटून घ्यायचं। तर चला तर आता आपण ह्याला वाटून घेऊया। तर मी इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि धणे टाकते आणि मस्तपैकी आता त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे। तर पूर्ण वाटण आधी पहिला आपण वाटून घेऊया। इथे आपलं वाटण बघा बांगुरल्याच्या साराचं तयार झालेलं आहे। तर आता हे बांगुरले आपण थोडेसे साफ करून घेऊया। धुण्यासाठी मी मीठ ठेवलंय, बांगुरले मी साफ करणार आणि ह्या मिठात टाकणार, 10 मिनिटं मिठात तसेच ठेवणार आणि मग स्वच्छ धुवून काढणार त्यांना। तर किती एकदम फ्रेश आहेत बघा, ह्याचं रक्त येते एवढे फ्रेश आहेत। आणि मग आता एवढ्या फ्रेश बांगुरल्यांचं सार पण एक नंबर लागणार आहे बघा। तर इथे पहिले आधी बांगुरले असे आपण साफ करून घेऊया। तर मी बरेचसे माझे व्हिडिओ आहेत त्याच्यात मी मासे साफ करताना दाखवलेले आहेत, तुम्हाला बाकीचे पण मासे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। बांगड्याचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ आहेत माझे, पण आज ना हे बांगुरले मार्केटमध्ये मी स्वतः गेलेले आणि मला तर बांगड्या आणायचे नव्हते, पण हे बांगुरले बघितल्यानंतर की नाही मोहच आवरता आला नाही। बऱ्याच दिवसांनी हे बांगुरले दिसले मला, नाहीतर ना बरेचसे मोठे बांगडे येतात आजकाल, हे बांगुरले हल्ली येत नाहीयेत। तर आत्ता ना या सीझनमध्ये चालू झाले आहेत बांगुरले येणं। तर म्हटलं आता बांगुरलेच घेऊन जाऊया, म्हणजे तुम्हाला पण हे सार दाखवता येईल। जे छोटे छोटे असे असतात ना ते बांगुरले असतात आणि ह्याचं सार अप्रतिम लागतं। तर मी बघा असे साफ करणार आहे त्यांना, एकदम त्याच्यावर असे काट वगैरे नाही मारणार आहे किंवा तुकडे पण नाही करणार आहे, कारण हे दिसायला तुम्हाला लांबून मोठे दिसत असतील पण तसे बघितले तर छोटे आहेत, म्हणून मी अख्खेच टाकणार आहे त्यांना सारामध्ये। आणि काय सार बनलेलं। चला आता फोडणी देऊया बघा। तर इथे बघा कढईमध्ये मी तेल टाकले 1 चमचा आणि त्याच्यात कांदा चांगला परतून घेतलाय। आता जे हे आपण वाटून घेतलंय ते टाकूया। त्याच्यात जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घेऊया। तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी टाका। सार म्हटलं की थोडं पातळ असतं आणि टिकलं म्हटलं की घट्ट असतं आणि सुक्कं बनवलं तर त्याच्यापेक्षा घट्ट असतं। तर इथे बघा मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी टाकून घेणार आहे, अजून मी पाणी वाढवणार आहे याच्यामध्ये। तर आता आणखीन आपण ह्याच्यात थोडं मीठ टाकून घेऊया, चवीपुरतं लागणार ते, आणि कोकमं टाकूया, कारण हे बांगुरल्याचं सार ना तिखट आंबट असेल ना तर एक नंबर लागतं। तर इथे बघा मी मीठ सुद्धा टाकलंय आणि थोडं पाणी वाढवणार आहे आणि छान अशी एक उकळी घेणार आहे याला। आणि त्याच्यानंतर मग मी ते बांगुरले सोडणार आहे। एकदा कधीतरी तुम्ही बांगुरले असे आणून बघा, जे छोटे बांगडे येतात त्यांना बांगुरले कोकणात म्हटले जातात। तर असे आणून बघा एकदा आणि त्याचं सार मी दाखवते त्या पद्धतीने पण करून बघा। आता माझ्याकडे इथे हळदीचं पान नव्हतं, ते टाकलं तर अजूनच छान लागणार आहे, ते पण नाही आहे माझ्याकडे हळदीचं पान। तर हे बघा मी असे अख्खेच्या अख्खे सोडणार आहे, तुम्हाला मोठे दिसतील पण छोटे आहेत ते। जेव्हा मी गेले ना तर काय सगळीकडे खचाखच हे बांगुरलेच मच्छी मार्केटमध्ये दिसत होते, बाकी काही तेवढंसं नव्हतं। म्हटलं चला एकदा सार पण करून बघूया ह्याचं। तर बघा आता आपण अजून एक उकळी घेऊया, मी जास्त ढवळणार नाहीये, नाही तर ह्याचा कुस्कर होणार आहे आतमध्ये, त्याच्यामुळे अजिबात मी त्यांना तेवढंसं चमचा लावणार नाहीये। आणि कुठचेही मासे असू दे जास्त ढवळायचे नाहीत त्यांना। हे बघा एका उकळीबरोबर ते तयार होणार आहे। तर आता इथे बघा मस्तपैकी उकळी आली आहे, त्याला गॅस थोडा 5 मिनिटं बारीक करून ठेवणार। आणि इथे असं बघा आपलं मस्तपैकी बांगुरल्याचं सार तयार झालेलं आहे। असं माझ्या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा एकदा
कोकणात किती टेस्टी सार बनवलं जातं, टिकलं बनवलं जातं, सुक्कं बनवलं जातं. मग कोकणाच्या जेवणाची एक चवच वेगळी आहे. तर वरून बघा मी थोडीशीच कोथिंबीर टाकली आहे. असेल तर टाका, नाही टाकली तरी सुद्धा चालते. आणि ह्याच्याबरोबर मी तुम्हाला दाखवलेलं स्टार्टिंगलाच की मी कोलंबी पण आणली आहे. तर बघा कोलंबीमध्ये मी फ्राय करणार आहे त्याची. तर इथे आपण कोलंबी स्वच्छ धुवून घेतली आहे, आगळ टाकलं आहे, मीठ टाकलं आहे आणि ह्याच्यात मिरची आहेत, धने आहेत, आलं आणि लसूण अशी पेस्ट आहे. ही छान अशी लावून घेऊया आपण. आणि आपण कोलंबी रवा फ्राय करतोय आणि छोटी छोटी कोलंबी असते ना, ती चवीला खूप छान लागते मोठ्या कोलंबीपेक्षा. आणि माझ्या मुलांना छोटीच कोलंबी आवडते. तर इथे बघा आपण रव्यामध्ये चिमूटभर मीठ टाकतोय आणि मस्तपैकी आता कोलंबीला रवा फ्राय करूया. आणि मग काय, ह्या ज्या आपण बांगुर्ल्याचं सार केलं आहे आणि फ्रायमध्ये कोलंबी आहे, म्हणजे एक आपल्या जेवणाचा बेत एकदम मस्तपैकी झालेला आहे. तर असा नक्की करा तुम्ही. हे बघा असं मी पटकन सगळे मिक्स करून घेतले, एक एक असं करत बसले नाही. आणि मी तेलात सोडताना पण असे पटकन सोडणार आहे, कारण हे छोटी छोटी कोलंबी आहे ना, त्याच्यामुळे काय एक एक सोडत बसलं तर खूप टाईमपास होणार आहे. त्याच्यामुळे ह्याला रवा पण मी पटापट लावून घेतला आणि आता तव्यावर पण मी पटापट सोडणार आहे यांना. तेवढेच पटकन हे भाजले जाऊ देत. आणि ह्याच्याबरोबर आपण अजून दुसऱ्या बॅचला ना कोलंबी पण भाजली आहे आणि हे पण केलं आहे, बांगडा फ्राय पण केला आहे तो. म्हणजे जे आपण छोटे बांगडे आणले आहेत बांगुरले ना, त्यांनासुद्धा फ्राय केलं आहे मी. तर ह्या दुसऱ्या बॅचमध्ये त्यांना फ्राय केलं आहे मी. तर असं करून घ्या तुम्ही. बांगुरल्यांनासुद्धा जे मी कोलंबीला लावलं आहे ना, तेच सगळं लावलेलं आहे. मीठ मसाला तोच आहे. तसं कोलंबीला तुम्हाला जे काय दाखवलं आहे ते तुम्ही लावा. आणि आणखीन तुम्हाला ओली मिरची वगैरे पाहिजे असली तरीसुद्धा लावू शकता तुम्ही. पण माझा मसाला एकदम मालवणी मसाला आहे मच्छीचा, त्याच्यामुळे खमंग आहे. मी मिरची ओली नाही लावली, त्याला आलं लसूण लावलेलं आहे. इथे बघा आपण एक बॅच बाजूला केली. आता दुसरी बॅच टाकूया आपण. आणि दुसऱ्या बॅचमध्ये मी बघा इथे 3-4 बांगुरले हे भाजलेत मी कोलंबीबरोबर. आणि इथे एकदम कुरकुरीत रव्यात भाजल्यामुळे ना एकदम मस्तपैकी कुरकुरीत झालेले हे बांगुरलेसुद्धा कोलंबीबरोबर. तर असं फ्राय करा तुम्ही. छोटी कोलंबी खरंच आणून बघा, किती चवीला छान लागते ती. अशी कोळंबी आपली तयार झालेली आहे. आणि इथे आपले हे छोटे बांगडे पण तयार झालेले आहेत. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या रेसिपी आवडत असतील तर शेअरसुद्धा करा फॅमिलीमध्ये. तर इथे असं आपलं बघा मस्तपैकी कोळंबी